नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पहिलं दर्पण नावाचं सुरू केलं, जे मराठी 2 भाषेंमध्ये प्रकाशित व्हायचं. तो मराठीतल्या पत्रकारितेतला पहिला दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात, देशभर आणि जगाच्या बाहेर जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो साजरा करतो, तो मान्य करतो. मॅक्स महाराष्ट्र या मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारितेतील वेगवेगळ्या दिग्गजांशी चर्चा करतो आहे. एकूणच मराठी पत्रकारिता आणि पत्रकाराची सध्या स्थिती या संदर्भात किंवा त्या संदर्भातलं त्याचं भवितव्य अशा वेगवेगळ्या पैलूंवरती मॅक्स महाराष्ट्र त्या संदर्भात मतं जाणून घेतोय, वेगवेगळ्या पैलूंवरती त्या संदर्भात विचारवंतांना बोलतं करतोय. आता आपल्या सोबत ज्येष्ठ माध्यम तज्ञ, लेखक, पत्रकार आणि मराठी भाषेचे प्रचंड आग्रही आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांवरती काम केलेले असे विचारवंत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर आपल्या सोबत आहे. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स. नमस्कार. श्रीपाद भालचंद्र जोशी सरांच्या बद्दल सांगायचं म्हणजे ते आपल्या मतांच्या बद्दल अतिशय सडेतोड असतात. त्यांची अनेक पुस्तकं, जे कोणी पत्रकारितेचा अभ्यास करतात त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांची अनेक पुस्तकं आहेत. जनसंवाद हा जो विषय असतो की कशा पद्धतीनं खुलून करायचा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकारितेचे जे विषय आहेत त्यावरती त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत आणि ते अनेक विद्यापीठातून ते शिकवले जातात. काही ठिकाणी संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा वापरले जातात. जोशी सर, सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे तुम्हाला की मराठी पत्रकारिता जी सुरू झाली त्याच्यानंतरचा जो एक पहिला कालखंड होता तो नेमका कसा होता आणि त्याच्या मागचं काय एकंदरीत त्या काळातलं वातावरण होतं आणि कशी पत्रकारिता होती त्या काळात? मुळामध्ये मराठी किंवा भारतीय पत्रकारिता जी आहे सगळ्या भाषांमधली, भारतीय भाषांमधली, ही ज्या ब्रिटिशांच्या संपर्काने सुरू झाली. आपले आदर्श सगळे ब्रिटिश पत्रकार होते, ब्रिटिश पत्रकारिता होती, ब्रिटिश संस्था होत्या, ब्रिटिश वृत्तपत्र होती. पण मुळामध्ये आपल्याकडे सुरू झालेली दैनिकं नव्हती, ती साप्ताहिक होती, पाक्षिक होती, ग्रंथमाला होत्या. आणि पत्रकारितेचं ते जे स्वरूप आहे पहिल्या फेरीतलं, ते मुळामध्ये मनोरंजनाचं, करमणुकीचं, छचोरपणाचं, आजच्या बाजाराचं, व्यवसायाचं, याच्यापासून प्रचंड खूप योजनं दूर होतं. कारण तो जो काळ होता त्या काळामध्ये राष्ट्र निर्माण, समाज निर्माण, नवभारताचं निर्माण आणि आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या इथली प्रचंड मोठी मागास, दरिद्री, डोक्यावर छप्पर नसलेली, पोटात अन्न नसलेली, अन्न, वस्त्र, निवारा याचे प्रश्न असलेली, गुलामगिरीत असलेली, परकीय गुलामगिरीत असलेली आणि स्वत्वाचं भान हरवलेली अशी जी सगळी जाणीव होती ती पुसून काढून एक स्वत्वाची, स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या भाषेची, स्वतःच्या परंपरेची अशी एक जाणीव निर्माण करणं आणि त्यातून स्वातंत्र्याची महती, अभिव्यक्तीची महती, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची महती आणि अभिव्यक्त होणं म्हणजे काय आणि कशासाठी हे सगळं बिंबवणं हा सगळा अग्रक्रम होता, हा अजेंडा होता. आणि अशा काळामध्ये भारतीय पत्रकारितेने जे मूळ धरलं आणि मग तिचं जे रूपांतर, ज्याला आपण मराठीमध्ये पहिल्यांदा केसरी सारखं एक अत्यंत महत्वाचं वृत्तपत्र उदयाला आलं आणि ज्याचं अनुकरण माधवराव सप्रेंच्या निमित्ताने हिंदी केसरी म्हणून भारतीय हिंदीमध्ये झालं. आणि या मराठी पत्रकारितेने, या केसरीने, या हिंदी केसरीने हिंदी पत्रकारितेची रुजवात केली, राष्ट्रभक्तीची रुजवात केली, राष्ट्रप्रेमाची रुजवात केली. असा तो सगळा एक वेगळ्या उद्दिष्टांचा भारावलेला आणि त्या काळामध्ये खूप मोठी लोकसंख्या, खूप जाती जमाती, उपजाती, खूप वर्ग
हे शिकून समोर यायचे होते, जे भारतीय राज्यघटनेनंतर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावरती समोर आले. आणि मग आपल्याला जे सगळे बदल पत्रकारितेमध्ये, आशयामध्ये, कथ्यामध्ये, विषयामध्ये, दृष्टीमध्ये दिसतात, ते सगळे भारतीय राज्यघटनेचे म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे प्रवाह आहेत. पण त्यावेळेची उद्दिष्ट ही सगळ्या समाजाची एक समान उद्दिष्ट होती, ज्याला एक कॉम्पोजिट सोसायटी असं म्हणता येईल, कॉम्पोजिट उद्दिष्ट असं म्हणता येईल. एक समाज घडवणे, समाज तयार करणे, येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाणे, ही ही सगळी उद्दिष्ट होती. आणि विशेषतः केसरी सारखे वृत्तपत्र किंवा गोपाळ गणेश आगरकरांचं समाज सुधारणेचं वृत्तपत्र सुधारक, आणि ज्या बाळशास्त्री जांभेकरांचा आपण गौरवाने उल्लेख करतो, ही सगळी पत्र जी होती याचं एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे मालक संपादक होते. आजच्या सारखे नोकर वेगळे, व्यवस्थापन वेगळं, संपादक वेगळे, आणि संपादक आणि तथाकथित पत्रकार नावाची जमात ही फक्त मालकांच्या नफ्याच्या हेतूला बांधलेली नव्हती, कारण नफा हा मुद्दाच नव्हता. ती साप्ताहिक स्वतः त्यांनी चालवत, वर्गणीदारांच्या भरोशावर चालत, मधून मधून ती बंदही पडत, पुन्हा सुरू करत, आणि कायद्यानुसार पुन्हा काही अडचणी येत, तुरुंगातही जात, तुरुंगवास सहन करत. पण हे करत करत ती माणसं, ती पत्रकारिता प्रतिष्ठित होत होती, तिला प्रतिष्ठा प्राप्त होत होती, आणि त्याचं अर्थकारण हे वर्गणीदारांच्या भरोशावर होतं. त्यामुळे एका विशिष्ट पद्धतीचं आजचं जे काही माध्यमांचं विश्व आहे याची कल्पना सुद्धा तेव्हा करू शकण्याची स्थिती नव्हती. विज्ञान तंत्रज्ञान सुद्धा आजच्या सारखं प्रगत, ज्याला आपण म्हणतो, आता हे प्रगत म्हणायचं आजचं की मागास म्हणायचं हा पुन्हा एक वेगळा मुद्दा आहे. पण काय आणि काय प्रगत याचे निकष काय आहेत? ती मूल्यांवरती पत्रकारिता होती. त्या पत्रकारितेला मूल्याधिष्ठित होती, आणि तेव्हा न्यूज नव्हती, वृत्त अस्तित्वात यायचं होतं. ती समाजाला बोध घडवणारी, समाजाचं मनोरंजन किंवा करमणूक करण्यापेक्षा समाजाचा बौद्धिक स्तर, वैचारिक स्तर, समाजाची ऊर्जा, स्वत्व हे वाढवण्याला बांधलेली अशी ती पत्रकारितेची, आणि ही सगळ्याच भारतीय भाषांमधली होती, मराठीतलीच होती असं नव्हे. आणि सगळं अंतिम उद्दिष्ट हे शेवटी आपला समाज, आपली संस्कृती, आपली भाषा, आपलं स्वत्व, आपलं अस्तित्व, आपण कोण आहोत, आपली ओळख निर्माण करणं, आणि आपला ठसा उमटवणं जीवनावरती, अवतीभोवतीच्या जगावरती, या उद्दिष्टाला बांधलेलं असं ते सगळं. आणि ती व्रतस्थ पत्रकारिता मुळामध्ये. आपण बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पणच्या संदर्भात थोडं बोलूया, कारण की बाळशास्त्री जांभेकरांच्या बद्दल खूप कमी माहिती लोकांना त्या संदर्भात आहे. एकतर त्यांचा जन्माच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात, की नेमका जन्म कधी झाला त्याच्या संदर्भात बोललं जातं. तर बाळशास्त्री जांभेकर हे प्रचंड प्रकांड पंडित असे होते, त्यांना अनेक भाषा वगैरे होत्या, आणि त्यांच्या संदर्भात जरा तुम्ही सांगितलं तर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बाळशास्त्री जांभेकर केवळ जांभेकरच नव्हे, तर त्या काळातली सगळी वृत्तपत्र, आता आपण त्याला वृत्तपत्र आताच्या संज्ञेने म्हणतो, प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऍक्ट आल्यानंतर न्यूजपेपर या अर्थाने, पण ते वृत्तपत्र नाही आहेत त्या अर्थाने, कारण ते न्यूजपेपर्स नाही आहेत. बरोबर. जी तेव्हा झालेली आहेत ही साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत, ग्रंथमाला आहे, पुस्तकांच्या आकारातले आहेत, म्हणजे तिचं स्वरूपच पूर्णपणे वेगळं. आणि एकूण समाजाची समीक्षात्मक दृष्टी, त्याला एक क्रिटिकल अप्रोच म्हणतात, समाजाकडे, विषयाकडे, प्रश्नांकडे, समस्यांकडे, जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी मुळामध्ये निर्माण करणं, विकसित करणं. आणि ती सगळी चालवणारी मंडळी जी होती ही पहिल्या पिढीतली उच्च शिक्षित, त्यावेळेचं उच्च शिक्षण म्हणजे तुम्ही मॅट्रिक सुद्धा होणं हे उच्च शिक्षण होतं, तुम्ही पदवी प्राप्त करणं हे तर खूपच मोठं शिक्षण होतं, आणि तुम्ही परदेशात जाऊन शिकून येणं हे तर एक टोक होतं. पण या सगळ्यातून आलेली ती जी मंडळी होती, आणि एक पारंपरिक शहाणपण, ज्याला एक ट्रॅडिशनल विजडम म्हणतात, सांस्कृतिक शहाणपण, समाजाचा आलेला शहाणपणाचा वारसा, हा सगळ्या टिकवत आधुनिक मूल्यांशी, नव्या मूल्यांशी, ब्रिटिशांच्या सहवासातून आपल्याला जे नवीन जग कळत होतं, नवं साहित्य कळत होतं, नवी समीक्षा कळत होती, नवी दृष्टी प्राप्त होत होती, तर त्या सगळ्याचं भारतीयीकरण करण्याचा सुद्धा एक प्रयत्न, एक धागा त्याच्यामध्ये होता. आणि जांभेकरांसारखी सगळीच मंडळी, कोणी वकील होते, कोणी शिक्षक होते, कोणी प्राध्यापक होते, कोणी शिकवत होते, कोणी समाज शिक्षक होते, कोणी राज्य क्रांतीसाठी काम करणारे प्रत्यक्ष कार्यकर्ते होते, कोणी नेते होते,
आणि दिशा म्हणजे ही सगळी एक दिशादर्शक समाजाला, व्यक्तीला, व्यक्ती जीवनाला, समाज जीवनाला, राष्ट्र जीवनाला दिशा देणारी अशी ही अतिशय उच्च आता त्याला उच्च भ्रू असा शब्द आपण वापरतो, कारण त्यावेळेला विशिष्ट जातीमधून येणाराच वर्ग हा शिक्षित होऊन पहिल्यांदा येत होता. परंतु ती जी जाणीव होती, ती जी रुची होती, ती जी अभिरुची होती आणि तिचं जे रक्षण संवर्धन जतन होतं ते जांभेकरांसारख्यांच्या प्रयत्नातून जे सुरू झालं आणि जे मग ते टिळक असोत, आगरकर असोत, इव्हन आपले नाभी परुळेकरांनी ज्यांनी पहिली व्यावसायिक अमेरिकन पत्रकारिता मराठीला दिली सकाळच्या निमित्ताने, इथपर्यंत म्हणजे पहिली व्यावसायिक पत्रकारिता ही सकाळच्या निमित्ताने आपल्याला मिळाली मराठीला. अमेरिकन जर्नलिझम ज्याला आपण म्हणतो आज, आणि आज आपण पूर्णतः जिच्या तावडीत आहोत. परंतु ही सगळी संपादक मंडळी राकरू लेल्यांनी एक अप्रतिम काम करून ठेवलं. आपल्यावर मोठे उपकार आहेत त्यांचे. मराठी वृत्तपत्रांचा जो बलदंड इतिहास त्यांनी लिहिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्यांचे तपशील खूप मिळतात. त्यामुळे त्यातल्या तपशिलावर आणि इतिहासाच्या भागावरती फार जाण्याचा अर्थ नाही. फक्त आपण आपल्या वाचकांना, दर्शकांना रेफरन्सेस दिले पाहिजेत. दुर्दैवाने राकरू लेलेंच्या मराठी वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये पुढे भर घालून त्याची सुधारित आवृत्ती आजपर्यंत कोणी काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि राकरू लेल्यांच्या वृत्तपत्राच्या खूप मोठा इतिहास आहे, 1000 पानाचं पुस्तक आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप परिश्रम करून, खूप तपशील गोळा करून त्यांनी खूप मेहनत केली आहे. ब्राह्मणेतर पत्रकारितेपर्यंत सुद्धा ते आलेले आहेत. मात्र प्रत्येक भागामध्ये स्थानिक मंडळी जे करत होती त्या सगळ्यांचे उल्लेख त्यात असतीलच असे नाही. ते पुढच्या लोकांनी आणायला पाहिजे असतात, अभ्यासकांनी. पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत त्या पद्धतीचा मराठी पत्रकारितेचा इतिहास अद्याप पुन्हा लिहिला गेलेला नाही. लेल्यांच्या पुस्तकात पुन्हा भर घातली गेलेली नाही. त्यामुळे खूप गोष्टी ज्या अज्ञात आहेत त्याचा शोध घेणं हे जे पत्रकारितेतून आलेल्या, शिकून आलेल्या मंडळींचं काम आहे. दुर्दैवाने ते सगळं करण्यामध्ये आपण प्रचंड कमी पडलेलो आहोत. दुसरं एक आपण जर थोडस पाहिलं स्वातंत्र्याकडे, तर जोशी सर आपल्याला असं दिसतंय की स्वातंत्र्य लढ्यातले जे प्रमुख नेते होते बहुतांशी ते स्वतः देखील पत्रकार होते. खूप सारे पत्रकार होते. मग ते महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आगरकर असतील. तर हा एकंदरीत काय होता, किंवा इव्हन भगतसिंग सुद्धा पत्रकार होते. पंडित नेहरूंनी स्वतःच वृत्तपत्र चालू केलं होतं. अनेक कशी तो काय संदर्भ होता? कारण असं होतं की पत्र म्हणजे तेव्हा पत्रच म्हणत असत, वृत्तपत्र म्हणतच नसत. पत्र हे समाज प्रबोधनाचं, समाज संघटनाचं, समाजाला जागृत करण्याचं, समाज शिक्षणाचं, लोकशिक्षणाचं, लोकसंस्कृतीचं एक अतिशय महत्वाचं असं. कारण गद्याचं महत्व हे मराठीमध्ये वाढलेलं होतं. भारतीय आणि त्या आधीची सगळी वाणीची संस्कृती ही पद्यातली आहे. गद्याच्या वाढलेल्या महत्वानंतर, गद्य लेखनानंतर गद्याचे वेगवेगळे जे आधुनिक आविष्कार आहेत, साहित्याचे सुद्धा जे वेगवेगळे घाट आहेत, हे पत्रकारितेने दिलेले आहेत. मराठी पत्रकारितेने, ते ललित लेखन असो, ती वृत्तकथा असो, हे सगळं या पत्रकारितेच्या किंवा पत्रकार असत, पत्रकार वकील असंही असत. याला कारण असं होतं की एकीकडे राजसत्तेशी मुकाबला करायचा होता, दुसरीकडे कायदे, ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याच्या तावडीत न सापडता लोकप्रबोधन करायचं होतं. आणि तावडीत सापडल्यानंतर सुद्धा त्याचा नीट उपयोग जसा टिळकांनी करून घेतला, या पद्धतीने समाज संघटन करणं, लोकजागृती करणं, लोकप्रबोधन करणं, यासाठी असलेली ती पत्र असल्या कारणाने जे म्हणून राष्ट्रनेते होते, जे म्हणून चळवळीचे नेते होते, जे म्हणून राजकीय चळवळीचे असतील किंवा सुधारणावादी चळवळीचे नेते असतील किंवा वेगवेगळ्या प्रवाहांचे असतील, ब्राह्मणेतर पत्रकारितेतलेही असतील, या सगळ्यांनी ती पत्र ही लोकांच्या संघटनासाठी, त्यांना तयार करण्यासाठी, त्यांचे लढे उभारण्यासाठी, त्यांच्यामध्ये एक लढाऊ आणि विजिगीषू अशी वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि आपलं अस्तित्व, आपल्या अस्तित्वाचा ठसा, आपलं वेगळेपण इतरांपासून, ब्रिटिशांपासून, जगापासून एकीकडे ते जपणं आणि दुसरीकडे आधुनिक
सत्तेकडे वाटचाल करणं, या सगळ्यांसाठी पत्र वापरली जात होती. जोशी सर, स्वातंत्र्याच्या संदर्भातला आपण संदर्भ घेतला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी नंतर महाराष्ट्रात वृत्तपत्र चालू केले आणि याच्याने स्वराज्य मिळालं तर त्याचं सुराज्य करण्यासाठी कशा पद्धतीने वापर करता येईल, त्याच्यामध्ये मराठवाडा सारखं वृत्तपत्र असेल किंवा नाशिक मधनं निघणारं गावकरी सारखं वृत्तपत्र असेल, जळगाव मधनं निघणारी वृत्तपत्र, विदर्भातून निघणारे अनेक वृत्तपत्र, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी बाबा की आता स्वातंत्र्य तर आपल्याला मिळालं पण हे सुराज्य घडवण्यासाठी आणि राज्यकर्ते आहेत त्यांना वळण लावण्यासाठी किंवा त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी अशी एक पत्रकारिता जन्माला आली होती. तर तो काळ कसा होता, त्याचे काय अनुभव आहे? मुळामध्ये काय झालेलं आहे की आपल्या सगळ्याच इतिहास लेखनामध्ये, मग तो वाङ्मयाचा असो, पत्रकारितेचा असो, साहित्याचा असो, हा केंद्रवर्ती आहे, हा डिसेंट्रलाइज विकसित नाहीये. त्यामुळे स्थानिक पातळीवरती या सगळ्या क्षेत्रात जे जे काही घडत होतं त्याच्या ऐतिहासिक नोंदीच नाहीयेत. त्या नसल्या कारणाने आपल्याला ही सगळी मंडळी आपापल्या पातळीवर लहान लहान गावांमधून, अहो किसन फागोजी बनसोडे आमच्या इथे मोहप्यासारख्या नागपूर जवळच्या एका गावामधून त्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इकडे माहिती होण्याच्या आधी अस्पृश्य धारासाठी स्वतःच एक साप्ताहिक चालवत असत. आमचे जयभीम हा शब्द देणारे बाबू एलेन हरदास म्हणजे रामटेक गड मुक्तीचा सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकला केलेल्या काळाराम मंदिराच्या मुक्तीच्या अगोदरचा आहे. तर हे संदर्भच आपल्याला या इतिहासाचं माहिती नसलं. आमचे भाऊजी दप्तरी माहिती नाहीत महाराष्ट्राला, इतके प्रकांड पंडित. इकडची जी पत्रकारिता आहे, आमच्या सुरेंद्र बार्लिंग यांनी इन्किलाब नावाचा एक साप्ताहिक चालवलेला आहे. म्हणजे अशी स्थानिक आणि अशी खूप आहेत महाराष्ट्रातल्या. आम्ही म्हणूनच काय केलंय, मराठी वाङ्मयाचा वैदर्भी इतिहास लिहायला घेतलेला आहे आता. असे इतिहास जोपर्यंत त्याला लोकल हिस्ट्री म्हणतात, स्थानिक इतिहास म्हणतात, बरं आपले जिल्ह्यांचे जे गॅझेटियर्स आहेत त्याच्यामध्ये याचे उल्लेख नाहीत. त्याला कारण ते ब्रिटिशांनी राज्य करण्यासाठी त्यांना पाहिजे तेवढी माहिती गोळा करून तयार केले. आपण ते अपडेट केले. आमच्याकडे फक्त ज्यावेळेला नागपूर जिल्ह्याचं गॅझेटर अपडेट झालं, चंद्रपूरचं झालं, अरुण पाठकांनी प्रयत्न केले, त्यावेळेला पहिल्यांदा ते मराठीत आलं, पहिल्यांदा पत्रकारिता साहित्य वगैरे गॅझेटियर मध्ये आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला खूप गोष्टी माहिती नाही आहेत पत्रकारितेच्या इतिहासातल्या. स्थानिक पातळीवरती लोकांनी किती कष्ट सोसून किती प्रकारची पत्र काढली, ती कशी चालवली, ती कशी बंद पडत गेली, ती पुन्हा कशी पुनरुज्जीवित करत गेले. तुम्ही जो उल्लेख केला की स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपलं सगळ्यांचं एक उद्दिष्ट समान होतं, ते म्हणजे ब्रिटिशांपासून राजकीय मुक्ती, ब्रिटिश सत्तेपासून राजकीय मुक्ती. परंतु एक गोष्ट आपण नेहमी विसरतो की मराठी पत्रकारिता एकाच वेळेला, जसा भारतीय स्वातंत्र्याला 1857 पासून 1947-90 वर्षपर्यंत हा अखंडपणे, हा एकाच वेळेला दोन पद्धतीच्या गुलामगिरीतून मुक्तीसाठी लढला गेला. त्यातला एक होता सामाजिक मुक्ती, सांस्कृतिक मुक्ती आणि ही स्वकीयापासून, आणि दुसरं होतं राजकीय मुक्ती परकीयांपासूनची. एकाच वेळेला हा लढा लढले गेलेला आहेत. ते वर्धनकर ठाकरे असोत, गोपाळ गणेश आगरकर, वर्धनकर ठाकरे पत्रकार आहेत, गोपाळ गणेश आगरकर असोत, ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, या सगळ्या मंडळींनी, महात्मा फुले असोत, ब्राह्मणेतर पत्रकारितेमध्ये, खरं म्हणजे ब्राह्मणेतर पत्रकारितेचा स्वतंत्र इतिहास लिहिला जायला पाहिजे, जो अद्याप लिहिलाच गेलेला नाही. यांनी प्रचंड काम केलेलं आहे. जिल्ह्यात आजच्या वर्ध्यामध्ये केलंय, अमरावतीमध्ये केलंय, अकोल्याला केलंय, नागपुरात केलंय, खूप काम केलेलं आहे या मंडळींनी. पण त्याचा दुर्दैवाने आपल्याकडे तपशील नाही, नोंदी नाही, इतिहास नाही, त्याचं मूल्यमापन नाही, त्याचं विश्लेषण नाही. हा जो एकाच वेळेला स्वकीयांच्या सांस्कृतिक शोषणापासून नवीन शिक्षण घेऊन आलेली वेगवेगळ्या जाती जमातीतली जी पुढारी मंडळी होती आणि जी सुधारणावादी होती, जी समाजाला अंधश्रद्धेपासून, कारण जर स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं, राजकीय स्वातंत्र्य पहिले की सामाजिक सुधारणा पहिले, हा तर मोठा वाद होता ना टिळक आगरकरांचा. त्यामुळे त्यांची इतकी जवळचे मित्र असलेले जे वेगळे झाले, त्याचं कारणच ते होतं, आगरकरांना शेवटी केसरी सोडावं लागलं, सुधारक काढावं लागलं. पण
राजकीय स्वातंत्र्य पहिले ही टिळकांची भूमिका होती, परंतु राजकीय स्वातंत्र्य निरर्थक ठरेल जोपर्यंत आपल्या स्वकीयांपासूनच असलेल्या सामाजिक सांस्कृतिक शोषणापासून आपली प्रचंड मोठी लोकसंख्या अंधश्रद्धेपासून दूर होत नाही, पुरोहित वर्गाच्या वर्चस्वापासून दूर होत नाही, ती नको नको त्या अंधश्रद्धामध्ये रूढीमध्ये जी पूर्णपणे भिडलेली आहे, तर तिच्या मुक्तीचा सुद्धा लढा तो प्रबोधनकार ठाकरेंचा असो, आंबेडकरांचा असो, गोपाळ गणेश आगरकरांचा असो, अहो टिळकांच्याच घरामध्ये खरं म्हणजे एक आगरकर जन्माला आलेला आहे ज्याची फार कमी माहिती महाराष्ट्राला आहे. टिळकांचाच मुलगा श्रीधर बळवंत, त्यांना आत्महत्या केली, ज्यांच्या हाती केसरी कधीही येऊ दिला गेला नाही. कारण केसरी जर श्रीधर बळवंतांच्या हाती गेला असता तर केसरीचा सुधारक झाला असता अशी भीती त्या काळात वाटत होती. ते त्यांच्या स्वतःचे काही अग्रक्रम होते. परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं हे जे वैशिष्ट्य आहे हे जगातल्या कुठल्याही स्वातंत्र्य लढ्याचं नाही. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये आलेली जी सगळी मूल्य आहेत ही काही केवळ आपण ओरबडून आणलेली नाही आहेत इतर सगळ्या राष्ट्रांच्या राज्यघटनांमधून, ती भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून, या संपूर्ण सामाजिक सांस्कृतिक राजकीय मुक्तीच्या अशा समग्र अशा लढ्यातून जी आली ती प्रतिबिंबित झालेली आहेत. स्वातंत्र्यानंतर पत्रकारितेचं जे उद्दिष्ट होतं या उद्दिष्टामध्ये बदल होत गेलेले आहेत. स्वातंत्र्यापर्यंत मुख्यतः 2-3 प्रकारे आपण ही पत्र चाललेली आपल्याला दिसतात. एक, वाङ्मय, साहित्यिक, बौद्धिक, वैचारिक क्षमता आणि अभिरुची वाढवणारी पत्र. काही थोडीफार ही मध्यम वर्ग जो शिकून तयार झालेला होता आणि जो वाचक झालेला होता त्याचं बुद्धिरंजन करणारी आणि मनोरंजन सुद्धा करणारी, मनोरंजन नावानीच आहे, विविध ज्ञान विस्तार करणारी, विविध ज्ञान विस्तार म्हणूनच आहे, अशी सुद्धा पत्र होती की जी समाजाला ज्ञानी बनवू इच्छित होती, भरपूर माहिती देऊ इच्छित होती, मनोरंजन करमणूक सुद्धा करू इच्छित. मौज निघालं होतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच. ते एक अभिरुची किंवा संस्कार घडवणारी अशी वेगवेगळी सामाजिक सुधारणावादी, राजकीय सुधारणा, क्रांतिवादी, भगतसिंगांचा उल्लेख तुम्ही केला, अशी जसा इन्किलाबचा उल्लेख सुरेंद्र बारलिंग यांच्या केला, अशी क्रांतिवादी समाजामध्ये क्रांतिकारक वेगाने बदल घडले पाहिजे, केवळ सुधारणा शांतपणे करून होणार नाहीत, असाही एक मतप्रवाह होता. या प्रत्येकाने आपापल्या विचारांच्या प्रचारासाठी पत्रकारिता वापरली, पत्र वापरली. स्वातंत्र्यानंतर 47 नंतर आपली उद्दिष्ट जी होती पत्रकारितेची ती बदलत गेली. स्वातंत्र्याच्या आधीच आपल्याला व्यावसायिक पत्रकारितेचा परिचय झालेला होता. याच्यात अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय स्वातंत्र्य लढा, सामाजिक सांस्कृतिक शोषणापासून मुक्तीचा लढा हा आपण इंग्रजी भाषेतून लढलेलो नाही, हा इंग्रजी पत्रकारितेने लढवलेला नाही, ते आपल्या विरोधात होते. तेव्हाचा टाइम्स ऑफ इंडिया काढून पहा, त्यातल्या बातम्या बघा, ते काही भारतीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते नव्हते. ज्या इंग्रजीचं आज आपण भूत मराठीच्या मानगुटीवर बसवून घेतलं आहे आणि आपले राज्यकर्ते जे सांगतायत ना की इंग्रजी हीच विकासाची भाषा, तीच ज्ञान भाषा, म्हणजे मराठी विद्यापीठ जे आम्ही मागितलं ते न करता भाषा साहित्याचं आमच्या उरावर एक नको मागितलेलं नसलेलं विद्यापीठ टाकून दिलं सरकारने. का? कारण आपल्याला आपली स्वतःची भाषा जी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा व्हावी म्हणून दत्त वामन पोद्दारांनी नागपूरला 33 साली झालेल्या संमेलनात महाराष्ट्र विद्यापीठ मागितलं. कशासाठी? भाषा साहित्याचं विद्यापीठ टाकण्यासाठी नाही, आधुनिक ज्ञान तंत्रज्ञानाची आपली भाषा ही भाषा झाली, माध्यम झालं पाहिजे सगळ्या स्तरावरती, सगळ्या सर्व ही उद्दिष्ट घेऊन स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ही जी बीज रोवल्या गेलेली होती भाषिक राज्याची, त्या सगळ्यांना स्वातंत्र्यानंतर आपण आकार दिला कायद्यांनी. भाषिक राज्याची संकल्पना काही स्वातंत्र्यानंतर नाही आली, ती आधीच होती. भाषिक राज्य कशासाठी निर्माण करायची होती की त्या भाषेतला स्थानिक समाज, स्थानिक पातळीवरचा त्याच्या स्वभाषेतून त्याला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या भाषा समर्थ आणि सक्षम झाल्या पाहिजे. ही सुद्धा उद्दिष्ट स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेमध्ये येत गेली. आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेनी खूप काळपर्यंत म्हणजे आपल्या पुरवण्यांनी, आपल्या रविवार मराठीतल्या विशेषतः या ही जी पत्र आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातली, त्या पत्रांचा विस्तार आहेत, विविध ज्ञानाचा विस्तार आहे. यातून एक स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बदललेल्या उद्दिष्टांचा समाज आणि विशेषतः राज्यघटना आपल्याला मिळाल्यानंतर
खूप मोठ्या प्रमाणावरती कधीच न शिकलेल्या, पूर्णतः वंचित, शोषित, धर्मानी, व्यवस्थेनी, संस्कृतीनी, समाजाने बहिष्कृत केलेल्या अशा जाती जमातींना जो एक समान न्याय मिळाला, समान संधी मिळाल्या आणि त्या संधींचा उपयोग करून घेऊन जे लोक आले, शिक्षणात आले, शिक्षणातून रोजगारात आले, विकासाच्या प्रक्रियेत आले आणि पत्रकारितेतही आले. बरोबर. आणि फार उशिरा आले, म्हणजे त्यांना हा पत्रकारिता शिक्षणामध्ये सुद्धा प्रवेश फार उशिरा मिळाला. आमच्यासारखे विभाग प्रमुख यांनी भांडून तो मिळवला, त्याच्यासाठी सुद्धा लोकांना लढत द्यावे लागले. पण जोपर्यंत स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेमध्ये वेगवेगळ्या जाती जमातीतले पत्रकार शिकून येणार नाहीत, तोपर्यंत वेगवेगळ्या जाती जमातींच्या विकासाचे, उन्नतीचे दरवाजे मोकळी करणारं ज्ञान, विज्ञान, माहिती या सगळ्यांना एक बांधिलकी असलेला असा एक पत्रकार त्या जाती जमातीतून शिकून आलेला, ही गरज निर्माण झाली. वेगवेगळे प्रवाह साहित्यात आले, भाषेत आले, संस्कृतीमध्ये आले, विचारांमध्ये आले, नवीन तत्वज्ञानं आली, नवीन ज्ञान विज्ञानं आली आणि या सगळ्यातून पत्रकारिता स्वातंत्र्योत्तर काळात जी बदलत गेली, समृद्ध होत गेली, विकसित होत गेली. आणि जवळजवळ स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे 1947 म्हणजे राज्यघटना 1950 ला मिळाल्यानंतर सुद्धा एक 30 वर्षापर्यंत पहिली 30 वर्ष भारतीय पत्रकारितेने फार बलदंड अभिरुचीचा बौद्धिक असा समाज निर्माण करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत आणि पत्रकारांनीच घेतलेले आहेत. 80 नंतर विशेषतः जी पडझड मग सुरू झाली आणि 90 नंतर आलेल्या खाजगीकरणानंतर तर पूर्णतः आपल्या पत्रकारितेचा इतका निपात झाला, आता ती माहितीकारिता झालेली आहे. इट इज नो मोर जर्नलिझम. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही त्याच सूत्राकडे मी येणार होतो की आपण म्हणजे जवळपास 30 वर्ष स्वातंत्र्यानंतर पत्रकारितेचा एक चेहरा होता की जो खूप सुंदर, सुजलाम आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याचा एक दबदबा होता किंवा त्याला एक व्यक्तिमत्व होतं. हे व्यक्तिमत्व औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आल्याच्या नंतर तो भांडवलदारांचा चेहरा झाला आणि आता तर आपल्याला असं दिसतंय की आता जी पत्रकारिता आहे त्याच्याबद्दल काय सांगाल की जसं 91च्या नंतर पत्रकारितेच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं पडझड व्हायला लागली, की पत्रकाराच्या ऐवजी ते पत्रकारितेतले नौकर म्हणून आले, त्यांना जी एक स्टेटस होतं ते गेलं. पत्रकार हे जाहिरात एजंट झाले. जाहिरात एजंटच्या नंतर म्हणजे पूर्वी पत्रकार, स्थानिक पत्रकार जाहिरात एजंट असायचा, नंतर तो उपसंपादक आणि संपादकच जाहिरात एजंट झाले. आता तर अख्खं वृत्तपत्रच जाहिरातीच्या संदर्भामध्ये आलंय आणि त्याचा एकमेव म्हणजे धंदा झालेला आहे पत्रकारितेचा. आता तुम्ही ह्या नव्या पत्रकारितेबद्दल काय सांगता? वंदना कोळी खांडेकरांनी आता त्याची दुसरी आवृत्ती आली आहे, इंडिया मीडिया बिझनेस नावाचं फार अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. त्या टाइम्स मध्ये होत्या. आणि आता आपण जे सगळं बोलतो आहोत या पत्रकारितेचा, म्हणजे ही पत्रकारिताच म्हणत नाही मी त्याला, याचा जाहीरनामा 1986 साली लिहिला गेला, जो आता सगळ्या मालकांनी स्वीकारला. तो म्हणजे टाइम्स समूहामध्ये समीर जैन उपाध्यक्ष झाले आणि पहिल्यांदा त्यांनी जाहीर केलं, वी आर नॉट इन द बिझनेस ऑफ जर्नलिझम, वी आर इन द बिझनेस ऑफ ऍडव्हर्टायझिंग. इन्फो एंटरटेनमेंट हे मी म्हणत नाहीये, हे वंदना कोळी खांडेकरच्या पुस्तकात तिने म्हटलेलं आहे. त्या बाईने तिथे त्यांनी काम केलंय तिथे. आपण उदारीकरण, जागतिकीकरण स्वीकारण्याच्या आधीची ही परिस्थिती आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे वारं कोणत्या दिशेने वाहत होतं हे वृत्तपत्र मालकांना कळत होतं. आणि त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियाची, सारिका, धर्मयुग अशी कितीतरी महत्वाची अतिशय उच्च दर्जाचा संस्कार घडवणारी नियतकालिक वेगाने बंद पाडली गेली. ही जी सुरुवात होती ही भारतीय पत्रकारितेमध्ये मालक युगाची सुरुवात होती. तोपर्यंत मालकांची नावं सुद्धा प्रिंट लाईन मध्ये जात नव्हती. संपादकाच्या नावाने वृत्तपत्र चालत असे आणि निघत असे. बरोबर आहे. आणि राज्यसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये सुद्धा मालक बसत नसत, संपादक बसत होते. म्हणजे ही परिस्थिती जवळजवळ 90च्या आधीपर्यंत कायम होती. 90-92 नंतर फार वेगाने यामध्ये
पुढच्या दशकात जे बदल झाले, मालक स्वतःचं नाव टाकत नसत प्रिंट लाईन मध्ये, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि व्यवस्थापकीय संचालक किंवा MBA झालेली आज मालकांची मुलं संपादकांना जे डिक्टेट करतात आणि पत्रकारिता शिकवतात, अमेरिकेतून शिकून आलेली, ती परिस्थिती यायची होती. सायकलवरती लागलेला पत्रकार हा सायकलवरच निवृत्त झालेला होता. बरोबर आहे. पुढची पिढी सायकलवर पत्रकारितेत आली आणि स्कूटरवर निवृत्त झाली. त्याच्या पुढची पिढी स्कूटरवर आली आणि 5च वर्षामध्ये ती 4 व्हीलरच्या पलीकडे गेली. आणि त्यानंतरची पिढी जन्माला आल्याबरोबरच इतक्या प्रलोभनांच्या मध्ये जन्माला आली. आता याला सुबत्ता म्हणायचं, विकास म्हणायचं, समृद्धी म्हणायची, की पत्रकारितेची अवनती आणि पत्रकारांची अवनती म्हणायची. मीडिया एथिक्स वरती मी संशोधन केलेलं आहे आणि मराठीमध्ये तरी माझ्या एकमेव माध्यमांची नीतिमत्ता म्हणून मीडिया एथिक्स वरचं, माध्यमांच्या नीतिमत्तेवरचं एकमेव एक लहानसं संशोधन उपलब्ध आहे. पुढे त्यात कोणीही काम केलेलं नाही. पण त्या एकाच कामामधून मला जे काही सर्वेक्षण करून निष्कर्ष काढले गेलेले आहेत, हे साधारण 2000च्या सुमारचं आहे, म्हणजे 20-25 वर्षाच्या आधीच आहे. पण 25 वर्ष आधीपर्यंत सुद्धा लोकांचा विश्वास पत्रकारांवर होता. पत्रकार बदल घडवू शकतो याच्यावर होता. फक्त त्यांनी प्रलोभनाला बळी पडू नये असं लोक म्हणत असत, असा त्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. ते छापून झालेलं आहे, तो निष्कर्ष जाहीर आहेत सगळे. ही 25 वर्षापूर्वीची स्थिती आहे. बरं, आज पत्रकारांवरती, माध्यमांवरती, वाहिन्यांवरती काडीचाही विश्वास उरलेला नाही लोकांचा, की आपण जे ऐकतोय ते सत्य आहे. आपण फॅक्ट फाइंडिंग आणि फॅक्ट चेक वगैरे यंत्रणा उभ्या करतो, पण फॅक्ट चेक करणारे सुद्धा खऱ्या अर्थाने फॅक्ट चेक करतात असा विश्वास उरलेला नाही. इतकी अविश्वसनीय स्थिती माध्यमांमध्ये आज निर्माण झाली. कारण असं आहे, तुम्ही मगाशी म्हटलं त्या पद्धतीने, की माध्यमातल्या आशयावरती, संपादकीयावरती, मतांवरती, दृष्टिकोनांवरती नियंत्रण हे जाहिरातदारांचं आलं. आणि याची सुरुवात 90 मध्ये नाही झाली, याची सुरुवात झाली 70च्या दशकामध्ये, ज्या वेळेला भारत हा 3ऱ्या जगाचा नेता होता, 3rd वर्ल्डचा भारत नायक होता. आणि आशियन व्हॅल्यूज, वृत्तमूल्यामध्ये आशियन व्हॅल्यूज नावाचं एक अतिशय महत्वाचं पवित्र असं संस्थान होतं. 3rd वर्ल्ड जर्नलिस्ट साठी, म्हणजे 3ऱ्या जगातल्या पत्रकारांसाठी एक हँडबुक, त्या 70च्या दशकामध्ये एकाच वेळेला 2 घटना घडत होत्या, ज्याच्यामध्ये आजच्या सगळ्या माध्यमांच्या, पत्रकारितेच्या, समाजाच्या, तुमच्या माझ्या अवनतीची बीज पडली आहेत. ती अशी आहेत की त्या दशकामध्ये एकाच वेळेला युनोच्या पातळीवरती न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, म्हणजे नवी जागतिक अर्थव्यवस्था, आणि नवी जागतिक माहिती आणि सूचना व्यवस्था, न्यू इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन ऑर्डर, अशा 2 घटना घडत होत्या. अशा 2 व्यवस्था आकाराला आणल्या जात होत्या. त्यातली न्यू इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन अँड इकॉनॉमिक ऑर्डर ही न्यू इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन ऑर्डर ही न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर साठी ची वाहिनी होती. हे कळायला फार वेळ लागला. आणि मग त्यावेळेला USSRचा पाडाव झालेला नव्हता. USSR म्हणजे सोव्हिएत संघ अस्तित्वात होता. आणि या दोन्ही गोष्टींना सोव्हिएत संघाने प्रचंड विरोध केला होता. आणि 3रं जग त्यांच्या सोबत होतं. अमेरिका आणि युरोपचं जे संपन्न पहिलं जग आहे, इथलं जे काही बाजार आहे तो संपला होता, कारण उपभोगाचं टोक गाठलं गेलं होतं. त्यांच्या अर्थव्यवस्था या कोसळायला आलेल्या होत्या. त्यांची मोठाली धरणं आणि बहुराष्ट्रीय कंपन्या दिवाळखोरीत निघण्याची स्थिती आली होती. आणि ते नव्या बाजाराच्या शोधात होते. ह्या दोन्ही घटना ज्या घडल्या, या एवढा मोठा प्रचंड बाजार हा कुठे उपलब्ध होता? तो आशिया खंडात उपलब्ध होता. तो नवस्वतंत्र राष्ट्रांमध्ये उपलब्ध होता. कारण आपण भिकारी होतो, दरिद्री होतो. आपल्याजवळ पैसा नव्हता, आपल्याजवळ तंत्रज्ञान नव्हतं. आणि आपल्याला त्यांनी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या नावावरती माध्यमांचं तंत्रज्ञान विकलं, सॉफ्टवेअरही विकलं, हार्डवेअरही विकलं, आपण ते विकत घेतलं. आपण पहिल्यांदा आपला दूरदर्शन जो आला, आपण श्याम मनोहर जोशीला कॅनडामध्ये
त्यावेळेला सोप ऑपेरा, ज्याला आपण आता मालिका म्हणतो, हा सोप ऑपेरा कॅनडात होता. आणि मॅकलुहन नावाचा अंडरस्टँडिंग मीडिया लिहिणारा जो सगळ्यात मोठा, ज्याने मीडियाचं बायबलच लिहिलेलं आहे, हा कॅनेडियन होता. हे सोप ऑपेरा कसे लिहायचे त्याच्यासाठी श्याम मनोहर जोशीला आपल्या दूरदर्शननी कॅनडाला पाठवून शिक्षण घेऊन बोलावलं. पण जोपर्यंत वाहिन्या खाजगी झाल्या नव्हत्या तोपर्यंत आपले सगळे सोप ऑपेरा म्हणजे बुनियाद असोत, हमलोग असोत, नुक्कडपर्यंत हे सगळे आपल्या आशियन मूल्य, भारतीय मूल्य, इथल्या जीवनाचे विषय, समस्या याच्यावर केंद्रित होत्या. वाहिन्या खाजगी झाल्यानंतर आज जो आपल्याला घराघरामध्ये मराठी वाहिन्यांमध्ये सुद्धा द्वेष करणाऱ्या, सूड घेणाऱ्या स्त्रियांपर्यंत आणि त्यांच्या हाती बंदुका देण्यापर्यंत आपलं आलाय ना मनोरंजन, या अधपतनापर्यंत दूरदर्शन आलेलं नव्हतं सरकारी मालकीचं. हा सगळा जो प्रवास आहे ना पत्रकारितेचा, आणि पत्रकारितेबद्दलची जी आपली कल्पना होती, ज्याला फक्त मुद्रित माध्यमांमध्ये म्हणजे प्रिंट मीडियम हे पत्रकारितेचं जे आद्य माध्यम होतं, त्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट म्हणजे रेडिओ जर्नलिझम, ब्रॉडकास्ट जर्नलिझम, टीव्ही आल्यानंतर टीव्ही जर्नलिझम, व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओ जर्नलिझम, आणि आता आपल्याकडे नेट आल्यानंतर, इंटरनेट आल्यानंतर ऑनलाईन जर्नलिझम, आणि आता डिजिटल जर्नलिझम, असे वेगवेगळे जे आविष्कार, फिल्म जर्नलिझम, असे वेगवेगळे जे पत्रकारितेचे वेगवेगळ्या माध्यमांच्या विस्तारामुळे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या पत्रकारिता या संकल्पनेचा प्रचंड विस्तार होत गेला. ती केवळ वृत्तपत्रापुरती मर्यादित राहिली नाही, ती पत्रापुरती मर्यादित राहिली नाही, आणि बाजाराने तिचा ताबा घेतल्यानंतर आणि आपल्या देशामध्ये प्रचंड विरोध, मी सुद्धा लिहिलेला आहे. प्रसार भारतीचा जेव्हा कायदा आला त्याच्यावर माझे 4 लोकमतच्या साहित्य क्षेत्रात पुस्तक झालेलं आहे की प्रसार माध्यमांची स्वायत्तता किती खरी आणि किती खोटी होती. त्यावेळेला आम्ही प्रकाश नारायणच्या आंदोलनात मांडतो, आम्हाला असं वाटत होतं की उद्या खरोखरच आपल्याला स्वतःला प्रसार भारती झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे ट्रान्समीटर मिळतील, आपण वृत्तपत्र काढू शकू, आपण रेडिओ स्टेशन चालू शकू, टीव्ही स्टेशन चालवू शकू. हा आमच्या पिढीचा भ्रम फार लवकर दूर झाला. आणि शासनाच्या हाती असलेली माध्यमं शासनाकडून काढून घ्यायची, शासनाचा सेन्सॉर नको. इंदिरा गांधीच्या विरोधातली सगळ्यात मोठी जी काही चळवळ झाली, जी राज्यक्रांती झाली, ती सत्ता फेकली गेली, आणि ज्यांनी ती फेकली ते आज सत्तेत आहेत, पण ते त्याहीपेक्षा अधिक मोठा सेन्सॉर लावतात आहे आज अभिव्यक्तीवरती. मुद्दा असा आहे की पत्र, मत हे पवित्र आहे, वृत्त ही पवित्र गोष्ट आहे. तुम्ही तिच्यावरती, आणि बदलत्या पत्रकारितेमध्ये, बदलत्या विश्वामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न अधिक तीव्र होत गेले. वेगवेगळ्या समाजाच्या प्रवाहांच्या, जाती जमातींच्या, उपजातींच्या, धर्माच्या, वेगवेगळ्या लोकांच्या अभिव्यक्तींचं संरक्षण करणं हे राज्याचं जे कर्तव्य होतं, आज राज्य त्याच्यापासून दूर झालेलं आहे, कारण पत्रकारिता त्याच्यापासून दूर झालेली आहे. राज्यावरती पत्रकारितेचा ती मतपत्र होती स्वातंत्र्यपूर्व काळातली, स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अनेक वर्षापर्यंत ती मतपत्र राहिली. आता ती मतपत्र आहेत, पण ती कोणाचं मत मांडतात? ती मालकाचं मत मांडतात. ती मालकाच्या नफ्याच्या हिताचंच फक्त मत मांडतात. ती मालकांच्या नफ्याच्या हिताच्या पैशातून येणाऱ्या सत्तेचं हित मांडतात. तुमचं आमचं हित मांडणारे जे तिथले असतात ते आपल्याला पाहता पाहता कधी नाहीसे झालेले आहेत ते कळत सुद्धा नाहीत, ते घालवून दिले जातात. मग त्यांना युट्यूबवरती आपल्या 80 लाख फॉलोअर्स मिळालेले आहेत रवीश कुमारला, लक्षात घ्या. हो ना, 80 युट्यूब सारख्या माध्यम, हे जे बदलत गेलं, आज युट्यूब वरती सगळी अभिव्यक्तीची पत्रकारिता आज युट्यूबवर चाललेली आहे, या नव्या माध्यमावर चाललेली आहे. मुख्य प्रवाही माध्यमामध्ये अभिव्यक्तीची जी कुसंबना झालेली आहे, त्यातून सोशल मीडिया ज्याला म्हटलं जातं, ही समूह माध्यमं, हे वेगवेगळे गट, हे समूह, यातून जी आणि पत्रकारितेमध्ये लोकांना कधीही नसलेलं जे स्थान होतं, म्हणजे आता या 10-20 वर्षात जे काही आलेलं आहे माध्यम आपल्या हाती, समूह माध्यम, मोबाईल, यामुळे वी द मीडिया, मीच माझं माध्यम, वी द मीडिया नावाचं पुस्तक आहे एक, ही जी जाणीव आली की पत्रकारिता करणं म्हणजे काय फक्त संपादक, मालक आणि ते नेमतील नोकरदारांचं काम नाहीये. मला मत आहे, मला अभिव्यक्ती आहे, मला काही सांगायचं आहे, माझ्या हाती
मोबाईल सारखं माध्यम आल्याबरोबर लोकांच्या अभिव्यक्तीचा प्रचंड मोठा पूर आला. बरोबर. काय वाटेल सांगत असतात एकमेकांना, पण सांगायला लागले लोक जे फक्त ऐकत होते, ग्रहण करते होते, ते सांगणारे झाले, ते पत्रकार झाले. मधला एक काळ असा आला की माध्यमांनी सिटीझन पत्रकारिता नावावरती लोकांना म्हणजे फुकट आपल्याला बातम्या मिळाव्यात याची एक छान सोय करून घेतली होती. आता ते सिटीझन जर्नलिझमच्या पलीकडे गेलेलं आहे. आता प्रत्येक माणूस हा एका वेगळ्या पद्धतीने त्याला प्राप्त झालेल्या दृष्टीने, विचारांनी, मतांनी अभिव्यक्त होतोय. आता त्याची अभिव्यक्ती दडपण्यासाठी आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं नियंत्रण कसं करायचं याची सरकार विचार करतायत बसल्या जागी. बरोबर. आणि पुढचं भीषण वास्तव असं आहे की आता कृत्रिम बुद्धिमत्तेनंतर म्हणजे जवळजवळ 2008, 2015, 2016 वॉशिंग्टन पोस्ट मध्ये पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहिलेले लेख छापले जायला लागले. आता आपल्याला चॅट जीपीटी 2 वर्ष झाले माहिती झाले, पण याची सुरुवात होऊन 15 वर्ष झालेली आहेत. आणि हे सगळं नवीन तंत्रज्ञान जे आहे ना कृत्रिम बुद्धिमत्तेचं, यांनी पत्रकारिता पश्चिमेपेक्षा इंडोनेशिया, चीन, जपान इकडे जास्त प्रभावित केली आहे. 3 लाख बातम्या आणि 30,000 लेख हे कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहिलेले आहेत. पत्रकारांची मालकांना गरजच पडणार नाहीये. हे यंत्र करणार आहे, ही कृत्रिम बुद्धिमत्ताच पत्रकार होणार आहे आणि तिला जे काही केलेलं असेल तेवढंच फक्त विश्व असणार आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच मुद्द्याकडे मी येणार होतो. तुम्ही त्याचा थोडासा आढावा घेतला की एकूणच भविष्याची पत्रकारिता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत आणून ठेवलेली. पण आता एक त्यातनं असं एक विचारायचं मला असं वाटतं की सुरुवातीला जसं की वर्गणीवरती वृत्तपत्र चालायची, म्हणजे केसरी असेल किंवा इतर बहिष्कृत भारत असेल किंवा भालासाहेब भोपटकरांचं असेल भोपटकरांचं किंवा इतरांचं जे वर्गणीवरती म्हणजे लोकवर्गणीवरती चालणारी ही वृत्तपत्र होती, स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र विचाराची वृत्तपत्र आणि मतपत्र अशी ती दोघं मिक्स होती. आता येणाऱ्या काळामध्ये जसं भांडवलशाहीने त्याच्यावरती विळखा घातलेला आणि त्यांनी ती आता सगळी ही त्याच्या हातातलं हत्यार वेपनायझेशन ऑफ जर्नलिझम हे होऊन आता क्रिमिनलायझेशन ऑफ जर्नलिझम पर्यंत आपण मजल गाठलेली आहे. तर आता याच्यामध्ये पर्याय काय करता येईल? पर्याय असा आहे की पर्याय तुम्हाला फक्त पत्रकारितेत शोधून आता उपयोग नाहीये. पर्याय हा जीवनाला शोधायची गरज आहे. आणि गांधींनी जे अर्थशास्त्र मांडलं, बुद्धांनी जे अर्थशास्त्र मांडलं आणि आधुनिक काळ शूमाकरनी जे स्मॉल इज ब्युटिफुल नावाचं छोटंसं पण अप्रतिम अर्थशास्त्राचं पुस्तक आहे की तुम्हाला या एवढ्या मोठ्या जगडव्याळ व्यवस्थेशी, अर्थकारणाशी आणि तिने तुमच्या चालवलेल्या मुस्कटदाबीशी आता स्थानिक सरकार जी आहेत, राष्ट्रीय सरकार ही शेवटी बहुराष्ट्रीय कंपन्या बनवतात आणि घालवतात. आम्ही फक्त राजकीय मतदान करतो, परंतु सत्तेची निर्मिती तुमच्या माझ्या पैशातून होत नाही. वृत्तपत्र आणि माध्यम तुमच्या माझ्या वर्गणीवर उभी राहत नाही. त्यामुळे ते तुमचं आणि माझं हित जे आहे त्याचा पुरस्कार का करतील? त्यांचं सरळ म्हणणं आहे की हा व्यवसाय आहे, न्यूज हे प्रॉडक्ट आहे, एंटरटेनमेंट ही इंडस्ट्री आहे, इन्फॉर्मेशन ही इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री आहे म्हणजे मला नफा कमावण्याचं स्वातंत्र्य आहे. नफा कमावण्याच्या स्वातंत्र्यापोटी आपल्याला अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य, माणसाचं गहाण ठेवून घेण्याचंही स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या परिस्थितीमध्ये जोपर्यंत ज्या जागतिक अर्थकारणानंतर, ज्या खासगीकरणानंतर, ज्या बहुराष्ट्रीय संवादानंतर, ज्या मल्टी नॅशनल मल्टी मीडिया कम्युनिकेशन नंतर त्याची मालकी ज्यांच्याकडे आहे त्यांना हवं तसं जग निर्माण करणारी अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, माध्यम व्यवस्था, मूल्य व्यवस्था, धर्म सुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे. हे वन्नेवर बुश नावाचा मॅनहॅटन प्रोजेक्टचा जो इंजिनियर होता त्यांनी त्यावेळेला असं म्हटलं होतं 1940 ते 45 मध्ये की ज्यावेळेला ब्रिटिशांचा सूर्य मावळणार होता जगावरचा,
तो असं म्हणाला की आता अमेरिकनांना भरपूर वाव आहे आणि अमेरिकन सुप्रिमसीसाठी काय केलं पाहिजे, तर राज्यकर्ते, शास्त्रज्ञ, व्यापारी आणि सैन्य एका बाजूला आणि लोक दुसऱ्या बाजूला, हा त्याचा सिद्धांत आज जवळजवळ जगातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलेला आहे. विज्ञानाचं मॅनहॅटन प्रोजेक्टच्या त्या वेनेवर बुशनी विज्ञान ही राज्य करण्याची सामुग्री केली. वैज्ञानिक जसे माध्यम आपल्या मेंदूचा ताबा घेतात तसा विज्ञानाचा ताबा हा राज्यकर्त्या वर्गाने घ्यावा, हा त्याचा सिद्धांत होता, तो घेतला गेला. आज 24/7 आपले मेंदू हे माध्यमांना गहाण आहेत. इमेज प्रत्यक्ष वेगळं आहे, वास्तव वेगळं, जी प्रतिमा उभी केली जाते पूर्णतः अवास्तव, कृत्रिम आणि जीवनाशी संबंधलेली तळपातळीची अशी आहे. प्रचंड संख्येची आंदोलनं सुद्धा माध्यमांवरती बोटभर सुद्धा नाहीत, कारण ती दाखवणाऱ्यांच्या एकूणच हिताला ते बाधक असतं. हे जे नवं वास्तव निर्माण झालं आहे, ती सगळी पत्रकारिता, ती सगळी मतपत्र, ती सगळी मूल्यव्यवस्था, ती सगळी वर्गणीदारांची व्यवस्था का चालली, कारण त्याला पूरक अशी जन आंदोलनं ही समाजात उपस्थित होती. कामगार आज रस्त्यावरती लोक येतात आहे, पण ते फक्त आपापल्या वर्गाच्या, गटाच्या, पगाराच्या, सोयीच्या मागण्यांपुरती येत आहेत. व्यापक समाज हिताची, व्यापक समाज परिवर्तन अशी आंदोलन ही जवळजवळ महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचं आंदोलन सोडलं तर आज आंदोलनच अस्तित्वात नाहीये. या आंदोलनांचा जो निष्पात झालेला आहे, जनशक्तीच उभी होत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यवस्थेला आव्हान देणारं मत कशातून तयार होणार? ते मत तयार करण्याची साधने आज नेत्यांच्या हाती नाहीत, समाज सुधारकांच्या हाती नाहीत, तुमच्या माझ्या हाती नाहीत. ती भांडवलदारांच्या हाती आहेत, ती नफेखोरांच्या हाती आहेत, ती सत्तेच्या हाती आहेत. आणि तुम्हाला समाज आता कोणापासून मुक्त करायचा आहे? आता संपूर्ण जग, सगळ्या जगातले शास्त्रज्ञ, व्यापारी, सैन्य आणि राज्यकर्ते एका बाजूला आणि सगळ्या जगातली लोक एका बाजूला अशी झाली आहे वाटणी. राष्ट्रवाद निरर्थक ठरलेले आहेत. त्या ठिकाणचे राष्ट्रवाद हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्याच्या हितामध्ये हात घालून आपल्या राष्ट्रवादाच्या गप्पा मारतात. ही जी सगळी एक विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे, तिच्यामध्ये तुम्हाला मुळात जोपर्यंत ज्या जागतिक अर्थकारणाने हा बदल 90 नंतर घडवून आणला, त्याच्यात त्याची मुळं असल्यामुळे त्या अर्थकारणाचा निष्पात करणारं जीवन आणि त्या जीवनाच्या प्रेरणा देणाऱ्या जनचळवळी आणि प्रबोधनाच्या चळवळी या जोपर्यंत आता पुन्हा या सगळ्यांना पर्याय म्हणून उभ्या होत नाहीत, बरोबर, पर्यायी जग शक्य आहे ही एक प्रचंड मोठी चळवळ. पर्यायी अल्टरनेटिव्ह म्हणजे आता आपण विकासाची व्याख्या सगळ्या जगामध्ये एकाच चेहऱ्याचा विकास, भकास चेहऱ्याचा विकास, रोजगार विहीन विकास, केवळ प्रचंड नफा देणारा म्हणजे विकास आणि त्याला विरोध करणारा म्हणजे राष्ट्रद्रोही, इथपर्यंत जी विकासाची व्याख्या आलेली आहे. अहो, शाश्वत विकासाचं काय, चिरंजीवी विकासाचं काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं काय, सामान्य माणसाला त्याचं जीवन उन्नत करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या गोष्टी देणाऱ्या विकासाचं काय, प्रचंड संपत्ती कोणाजवळ किती आहे रोज तुम्ही मला वर्तमानपत्रातून सांगून मी करू काय त्याचं? कोणाजवळ किती संपत्ती आहे वाचून, माझं किती संपत्ती आहे त्यांना सांगा ना, आणि माझी गेली कुठे, कोणी नेली? माझी हवा, माझं पाणी, माझी पृथ्वी, माझा ग्रह, माझं तापमान, माझं शहर, हे सगळं कुठे गेलं? माझा श्वास तुम्ही अवरुद्ध केला. हे भान जे आहे हे आता माध्यमातून, वाहिन्यातून येणार नाहीये, हे पत्रकारितेतून येणार नाही. हे आता तुमच्या आमच्यासारखे जे कोणी असतील याच्यावर कळकळीने विचार करणारे, त्यांना जे काम सॉक्रेटिसांनी त्या काळामध्ये ग्रीसमध्ये केलं, लोकांच्या घराघरावर जाऊन दरवाजे वाजवून प्रबोधन केलं, ती वेळ आलेली आहे आता आपल्याकडे पुन्हा. ते माध्यम, ते लोकमाध्यम, ते माध्यम, संवादाची पर्यायी माध्यम शोधणं हे जोपर्यंत आता होत नाही आणि जीवन म्हणजे काय याची जोपर्यंत पुनर्व्याख्या होत नाही, जीवनाला लागतं किती, हो जगायला लागतं किती, चांगलं जीवन जगायला लागतं किती, उन्नती म्हणजे काय, विकास म्हणजे, या सगळ्यांच्या पुनर्व्याख्या कराव्या लागतील. आणि या सगळ्यांच्या व्याख्या आपल्याला हजारो वर्षापासून बुद्धांनी दिली, गांधींनी दिली, येशूंनी दिली, सगळ्यांनी दिली ना. कुठे आंबेडकरांनी दिली, लोहियांनी दिली, सगळ्यांनी दिली.
कुठे टाकल्या आपण ते? त्याच्याकडे आपल्याला पुन्हा एकदा त्या पुस्तकांवरची धूळ झटकून ती सगळी वाचावी लागतील. पत्रकारितेचा अगोदर इतिहास नीट समजून घ्यावा लागेल. कशा करता पत्रकारिता जन्माला आली, माणसांचं आणि तिचं नातं काय होतं ते पुन्हा स्थापित करावं लागेल. आणि या जगडव्याळ अर्थकारणाने व्यापलेल्या सगळ्या धर्मसत्ता असोत, राजसत्ता असोत, या सगळ्या सत्ता ही एक सर्वंकष, ही सत्ता आणि वर्चस्वाची जी भावना प्रत्येकामध्ये जी निर्माण झालेली आहे, तिचा हा जो विस्तार झालेला, सत्ता आणि वर्चस्वाचं विकेंद्रीकरण झालंय आपल्यापर्यंत. बरोबर. पण वर्चस्व विहीनतेच्या भावनेचं विकेंद्रीकरण हे जोपर्यंत होत नाही, आणि वर्चस्व भावनेला मग ते आर्थिक वर्चस्व असो, राजकीय असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असो, शोषणाचं असो, तिला जोपर्यंत आता मोठ्या जन आंदोलनांच्या चेतनेने शह दिला जात नाही, तोपर्यंत फार फरक पडण्याची शक्यता, कारण पर्यायी संवादाचं माध्यम कुठे तुमचं? धन्यवाद डॉक्टर भालचंद्र जोशी सर. तुम्ही अत्यंत कळकळीनं एकूणच प्रसार माध्यमांचा आतापर्यंतचा इतिहास आणि त्याचं भविष्य आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा पर्याय उभा राहू शकतो या संदर्भातलं विवेचन केलं. अत्यंत म्हणजे लोकांना आव्हान करणारं अशा पद्धतीचं हे विवेचन होतं. पत्रकारिता कुठल्या स्टेजवरती आता आहे याचं खरोखर आरसा दाखवण्याचं काम डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सरांनी आपल्यासमोर केलेलं आहे. तुम्ही त्यांचं मत ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं? त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की जीवनाची पुनर्व्याख्या, माणसाला जगण्याच्या मुळाकडे जावं लागेल. आणि आता हा जो काही डोलारा उभा केला गेलेला आहे, हे एकंदरीत व्यवस्थेनं राज्यकर्ते, सैनिक शक्ती, विज्ञान आणि ही माध्यम ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मिळून जो काही चेहरा केलेला आहे, त्या चेहऱ्यानं आपल्याला खऱ्या अर्थानं याला बदलता येणार नाही. तर नवा चेहरा घेऊन पुन्हा मुळाकडे जाऊन आपल्याला माणसाच्या एकूण जगण्याच्या गरजा आणि त्याच्या आवश्यकता शोधून नवे संवाद निर्माण केले पाहिजे, अशा पद्धतीचं मत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सरांनी मांडलेले. तरी तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.